किती लोकांना असं वाटतं, किती लोकांना परमेश्वराजवळ जाण्याची भीती वाटायची पूर्वी? नको, मी खूप पाप केले, मी देवाजवळ जाणार नाही. हात वर करा ना. आहेत ना लोक तसे? नको, मी एखादा तडाखा बसला मग कशाला, लांबच बरं आहे आपलं देवाचं. त्यामुळे काही लोक चढला पण जात नाहीत. नको, मी फार गुन्हेगार आहे, मी आत्ता व्यस्त केली आणि मी आत्ता शिवी दिली, आणि कसं काय मी प्रबोधन घ्यायचं, मी कसं काय चर्चमध्ये बसायचं, अशी मानसिकता आहे. पण तुम्हाला मला आनंदाची गोष्ट ही सांगू द्या, तुम्ही पहिले प्रबोधन चर्चमध्ये हवे. रिलिजियस ड्युटी करणारे नको. वन हु इज सो आयसोलेटेड अँड व्हॉट यू कॉल, शब्द मला एक्झॅक्टली आठवे ना, जे तुच्छ लेखले गेलेत ना, ते प्रभूला जास्त पसंत आहे. तुम्ही जर लुकाच्या 15व्या अध्यायाच्या 1-2 वचनामध्ये वाचले तर असं म्हटलेलं आहे की पापी आणि जकातदार प्रभूला ऐकण्यासाठी आले. कोण आले? पापी म्हणजे आहे का पाप, छोटस पाप करणारे पापी का? all short of sins they used to do, all the sinners and the tax collector came to listen Jesus. वचनामध्ये पुढे असं म्हटलं की and then the Sadducees and Pharisees start murmuring. जेव्हा पापी आणि जकातदार येशूला ऐकायला आले तेव्हा वचनामध्ये असं म्हटलंय, सदुकी आणि फरीसी कुरकुर करू लागले. सी, मोस्ट ऑफ द क्राउड जो आहे ना, तो देवाकडे ह्या हेतूने येत होता की आता मला येशूकडे गेलं पाहिजे. तशी मी चर्चा करता खूप सुंदर एक रेव्हलेशन बाहेर आलं की येशू ख्रिस्त जेव्हा जक्कईच्या घरामध्ये गेला तर असं म्हटलं की आज या घराला तारण प्राप्त झालेले. कारण का, कुठंतरी कधीतरी केव्हा तरी जक्कईने हे ऐकलं होतं की येशू ख्रिस्ताकडे आल्यावरती फक्त आरोग्यच भेटत नाही, पापांची पण क्षमा भेटते. जशी की ती व्याभिचारी स्त्री क्षमा झाली तिला. अरे हु गेव हिम राईट्स? सदुकी फरीसी म्हणे, ह्याला कुणी अधिकार दिलाय? One who sent him, given him the rights, by the way. Hallelujah. आणि मग जेव्हा हे रिव्हलेशन त्याला झालं, तो काय म्हटला, आता मी देखील येशू माझ्या घरामध्ये आला म्हणून माझ्या सगळ्या प्रकारच्या पापांना येशू पुढे कबूल करतो. आणि हे म्हणतो की हे स्वामी, मी जर कोणाचे 4 पट घेतला असेल ना कुभांडणाने, आय विल रिटर्न 4 folds. मी 4 पट परत करतो. वचनामध्ये म्हटलंय दॅट वॉज द टाइम जक्कईसाठी तारणाचा होता. आमेन, हालेलुया. सनशिप, पुत्रत्व म्हणजे सिंपली as the Bible describes, sonship is the state of being a son of God. It's gift received through faith in Christ Jesus, and it is not on the based on the genders. पुत्रत्व म्हणजे आमची जी स्थिती आहे ना, ती स्थिती पित्या संगती नातेसंबंध जुडले, बाप लेकराचे, आणि ते घडलं यासाठी कारण आम्ही येशूला स्वीकारलं आमचा उद्धारकर्ता म्हणून, आणि त्यामुळं ह्या घरामध्ये आम्ही आज इन्क्लूड केलं गेलो आहोत आणि आम्हाला घरामध्ये आणण्यात आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक वचन आपण वाचूया, आणखी थोडंसं क्लिअर होईल. रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय. येस, रोमकरासपत्र 8 14 आणि 15 प्लीज आपण वाचूया का? रोम 8 14 15. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे. किती वाचा सगळेजण बघा वरती स्क्रीनवर. कारण जितक्यांना, माझ्या मागे म्हणा, तुम्ही वाचू शकता, आपण सगळे संगती वाचूया. 1 2 3 स्टार्ट. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहे. कोणाला देवाचा आत्मा चालवत नाही, मग तुम्ही कोणाचे समजून घ्या. इट्स सो क्लिअर. जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवपुत्र आहे. सी, आपण देवपुत्र आहोत. आपण आता, माझ्याकडे बघा, आपण आता त्या मानसिकतेमधून बाहेर या की मला देवाजवळ जाण्याची भीती वाटते. मी म्हणतो, मला सांगा, बापाकडे पोराला येण्याकरता भीती वाटते का? कधी कधी येतो, परमिशन घेऊन येतो का? मम्मी पप्पांकडे गेलो पाहिजे का मी, असं विचारतो का? किंवा मुलगी म्हणते का मी जाऊ का वडिलांकडे, वडिलांना भेटायला? इज इट नीड ऑफ आस्किंग परमिशन? नाही ना. पुढचं वचन दाखवा 15.
कारण आता पुन्हा बघा, ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. आता भीती बाळगावी असा दासपणाचा, कोणता? माझ्या मागे म्हणा, दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा, बापा अशी हाक मारतो, असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. नंबर एक गोष्ट, आता आम्ही भीती बाळगावी का? जर तुम्ही गुलाम आहात, दास आहात, तुम्हाला स्वामीची भीती वाटेल. स्वामी काय म्हणेल, काय चुकतंय का माझ्याकडनं, तुम्हाला ताडण करील, तुम्हाला शासन करील. परंतु प्रियजन हो, आता तुम्ही भीती बाळगू नये. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही, तुमच्या मनातली भीती पहिली काढा. यू आर नो मोर स्लेव. आणि स्लेवला इतका सुंदर शब्द टीपीटी मध्ये दिलेला आहे, द पॅशन ट्रान्सलेशन मध्ये, की ऍक्च्युली तो जो आत्मा दासपणा, त्याला शब्द वापरला रिलिजियस ड्युटी. म्हणजे रिलिजियस ड्युटी पासून आम्हाला आता मुक्त केले देव बापाने. बोला ना आमेन. काय होते रिलिजियस ड्युटी? तुम्हाला माहितीये का, दासपणाचा आत्मा, जे लोक दास असायचे ना, दास लोकांना स्वतःच काहीच करता येत नव्हतं. ते गुलाम होते. त्यांना स्वामी म्हणेल तेच त्यांना करावं लागत असे. ते आपल्या जीवनामध्ये मर्यादित जीवन जगत होते आणि त्यांना अधिकार नव्हता खुलून गोष्टी करायचा. काय जर खायचं असेल त्यांना विचारावं लागत असत, झोपण्याकरता परमिशन घ्यावी लागत असत, कुठं जाणं आहे विचारून त्यांना करावं लागत. कारण का, तर ते कुठं आहेत, कोणत्या आत्म्यात आहेत? बोला ना, कोणत्या आत्म्यात? दासपणाच्या. मला तुम्हाला प्रश्न करू द्या, आपण कोणाचे दास आहोत आज? काय तुम्ही व्यसनाचे दास आहात, पापाचे दास आहात, मोबाईलचे दास आहात, का अजून कुठल्या प्रकारचं पातक तुमच्या जीवनामध्ये आज काम करत आहे? प्रिय सेवकांनो, हे बघा काय सुंदर चित्र आहे. याला काय म्हणतात? किती लाड आहे ना पोराचा. कुठं बसवलंय? आपण जाऊ असं, डोक्यावर कोण कोण बसेल सिंहाच्या बरं? हा, डोक्यावर बसायचं सोडा, आम्ही जवळ भटकणार नाही, कितीतरी लांबूनच आम्ही बघू त्याला, 5-6 किलोमीटर वरूनच. इथे बघा ना चित्र काय सुंदर आहे. हालेलुया. मी जस्ट सर्च करत होतो काल अभ्यास करताना, मला काही क्लिप्स भेटल्या आणि याच्यानंतर एक क्लिप आहे. विश्वास दादा, ती कॅन वी पुट दॅट चाइल्ड्स क्लिप? चाइल्ड्स क्लिप आम्हाला आता, त्याच्या आधी ते वचन पण वाचूया आणि मग आपण त्या स्क्रिप्ट कडे वळूया. पहिली गोष्ट म्हणजे ते वचन दाखवा, 15 रोम 8:15. हा टीपीटी वाचा इंग्लिश मध्ये, त्याच्या आधी मराठीमध्ये बघूया. नंबर 1 म्हणा, मला देवाने भीतीच्या आत्म्यातून दूर केले आहे. नंबर 2, परमेश्वराने मला दासपणाच्या, दासत्वाच्या, गुलामगिरीच्या मानसिकतेमधून बाहेर काढले. माझ्याकडे बघा, एकदा एका घोड्याची रस्सी गळ्यात बांधली आणि ती रस्सी खुर्चीच्या शेजारी नेऊन फक्त ठेवली आणि खुर्ची ठेवली. घोडा दिवसभर उभा होता तिथं. कोण ताकदवर आहे, खुर्ची का घोडा? तो काय म्हटलं, ती बांधली पण नव्हती बाय द वे खुर्चीला, ती सोडली होती साईडला, पण तो बघतोय, त्याला काय माहित नाही. कारण मानसिकता अशी झाली ना, की ती तुम्हाला तुमची कुवत पण 0 असं सांगते. त्याला अहो, तो असे 100 खुर्च्या घेऊन पळेल तो घोडा. दिवसभर थांबलाय तो आणि खाली दिलं होतं. ही आहे माणसाची आजची प्रेझेंट सिच्युएशन, आणि ती खरी आहे. आज प्रत्येक व्यक्ती इतका काय स्वतःला त्यांनी दासत्वामध्ये बांधून घेतलंय ना, त्याला कळेना आम्हाला पुढे कसं जायचं आहे. पण धन्यवाद त्या पित्याला, की पित्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, का तर त्याच्या पुत्राच्या द्वारे आम्ही देवाचे पुत्र बनावं. टाळ्या वाजून त्याला आपण धन्यवाद दिला पाहिजे. म्हणून आता आमच्यातला भित्रेपणाचा, आमच्यातला दासपणाचा आत्मा निघून गेलेला आहे आणि त्याने आम्हाला अधिकार काय दिला? आम्ही काय आवाज देवा? अब्बा हा शब्द आरेमिक आहे. अब्बा म्हणा बरं सगळे, अब्बा. बहुता आपण बघतो, बहुतांश वेळा आमचे मुस्लिम बांधव हा शब्द उच्चारतात आपल्या वडिलांसाठी, परंतु हा अरेबिक शब्द आहे अब्बा. इट सिम्प्लिफाइज द बाप्पा, किंवा इंग्लिश मध्ये म्हटलं की अब्बा फादर. व्हॉट इज देअर इन द टीपीटी? जस्ट विल लिसन इन इंग्लिश. काय म्हटले बघूया आपण. Yes. And you did not receive the spirit of religious duty. You have not received the spiritual
spirit of religious duty. म्हणजे दासपणा शब्द काय वापरला आहे भाषांतरामध्ये? स्पिरिच्युअल रिलिजियस ड्युटी. Spirit of religious duty. स्पिरिट ऑफ रिलिजियस ड्युटी. काय लोकांना वाटतं रविवारी चर्चमध्ये जायचं, आय मीन जुन्या कराप्रमाणे शब्दातला चर्चमध्ये जायचं, गुंढाळी उघडण्या अगोदर झाडझूड करायची, स्वच्छता करायची, गुराढोरांना पाणी द्यायचं, म्हणजे ही जर ड्युटी आम्ही केली तर आम्ही स्वर्गामध्ये जाणार. जर नाही केली मग आमचं परडं कमी भरेल आणि आम्हाला देवाच्या नजरेमध्ये उभं राहता येणार नाही. द स्पिरिट ऑफ रिलिजियस ड्युटी ही आहे गुलामगिरी मानवाच्या जीवनामध्ये. हॅलो, ऐकताय का? काय लोकांना वाटतं जर मी 40 दिवसामध्ये उपवास नाही केले तर मला देव नाराज होईल, माझ्यावरती तो मला शासन कदाचित करेल, माझं काम होणार नाही. तुमच्या कामावर तुमची धार्मिकता ठरलेली नाही. तुमच्या स्पिरिट ऑफ स्पिरिच्युअल रिलिजियस ड्युटीवर तुम्ही स्वर्गात जाणार की नाही जाणार ते ठरलेलं नाही. येशू ख्रिस्ताच्या बलिदानाने सर्व काही डन झालेलं आहे. बोला ना आमेन. ऐकूया लेकरू काय म्हणते बघा. व्हॉइस आहे? काय म्हणते ते लेकरू? कळतंय का? त्याच्या ओठांकडे तरी बघा ऍटलिस्ट. हा, आपल्याला म्हणजे मुख्य भाषा पण कळते. किती छान. हा, कळाली आम्हाला, कळाली लोकांना. काय म्हणजे इफ इट इज पॉसिबल मेक अ व्हॉइस. आहे का टीव्हीला? टीव्हीचं मग रिमोट. ओके, एनिवे ते स्क्रिप्ट हे दाखवा, वचन दाखवा. किती सुंदर वचन आहे ना टीपीटी भाषांतरामध्ये. ऐकताय मला सगळे? मी काहीतरी बोलतोय तुमच्याशी, तुम्ही काहीतरी घेत आहात. आज मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची, चर्च जर तुम्ही अजूनही कुठल्या तरी रिलिजियस बंधनात आहात ना, जसं की एक भाऊ मला त्या दिवशी म्हटलं की पास्टर मी आता फास्टिंग करणार आहे. म्हटलं कशासाठी? अमुक अमुक काम माझं झालं पाहिजे, म्हणजे मला अभिमानानं समाजामध्ये वावरता येईल. म्हटलं तुझं कामच नाही होणार. हो, तुम्ही असं कसं बोलले? म्हटलं तुझं काम झालंय, जाऊन कबूल कर, विश्वासानं स्वीकार आणि बघ ते काम होतंय की नाही. तो म्हटलं मी फास्टिंग पण नाही केले, माझं काम खरंच झालं. हे काम परमेश्वराचं आहे. तुमच्या कृतीवर तुमची नीतिमत्वता ठरलेली नाही, त्याच्या कामावरती ठरलेली. He has already made you righteous and even though declare you are righteous. हालेलुया. आणि म्हणून ह्या भीतीपासून, ह्या भयापासून देवाने आम्हाला बाहेर काढलेला आहे. याचा अर्थ हा होतो चर्च की आपण आता काय त्याला आवाज मारावा. दास लोक काय आवाज मारतात त्यांच्या मालकाला? आत्ताचे जे दास आहेत ते काय आवाज मारतात? आता बंधू कामाला आहे जॉब मध्ये, साहेबांना काय म्हणतात? आव्हानी मारतात. त्यांचं नाव घेऊन आवाज देतील का? ए अरे बरा आहेस का? तो लगेच बाहेर होईल. गेट आउट. डिसऑनर, राईट? काय म्हणू लागतं? साहेब, सर, काय आता सांग. मालक. जुन्या काळामध्ये धनी, स्वामी, आणि तुमची पाठ अशी वाकलेली असावी, तुमची नजर खाली असावी. धनी हे करावं का? धनी ते करावं का? मी हे केलं पाहिजे का? अशा प्रकारच्या प्रत्येक मेंटॅलिटी मधून देवाने तुम्हाला आणि मला आता बाहेर काढलेले. आता परत त्याच्यामध्ये आम्हाला का जायचंय मग? व्हॉट इज सनशिप एक्झॅक्टली? त्याचा अर्थ हा होतो आमच्यातली भीती त्याने काढली. आमचं दासत्व देवाने आता तोडून फोडलेलं आहे, तोडलेलं आहे. वी आर नो मोर स्लेव बट द सन ऑफ गॉड. बोला ना आमेन. आणि अधिकार काय दिले आम्हाला? अधिकार काय दिले आम्हाला? बोलो ना, अधिकार काय दिलाय? हो, काय अधिकार दिलाय? काय म्हणण्याचा? एम आय मेकिंग एनी सेन्स विथ यू चर्च? तुम्ही खरंच मस्त सांगते आहात? आर यू ट्रॅव्हलिंग? जिवंत आहेत ते? आमेन. असं जिवंतपणेचं उत्तर दिलं तर आम्हाला थोडस बरं वाटतं. सी, आता आपण माउंट सायनायवर नाही, आपण आता माउंट सायनायवर नाही, आपण आता माउंट झायनवर आहोत. कळतंय का? 10 नाही घ्यायच्यात का तिथून आता? नो मोर, नो नीड ऑफ इवन. मीच मोशी सांगतो, नाही गरज आता. आता आम्ही माउंट कुठं आहोत? झायन म्हणजे सियोन पर्वतावर आम्ही आता आहोत. आणि त्या सियोन पर्वतावरती शखैना मंडळीला ऐकणाऱ्या प्रत्येकाला घेण्यासाठी प्रभू लवकर येणार आहे. हालेलुया. पण त्याच्या आधी तुमचे नाते तर बाप लेकाचे बनवा. गॉड गेव मी द प्रिव्हिलेज टू कॉल हिम अब्बा फादर. म्हणा अब्बा पिता, अब्बा बापा.
ही हाक मारण्याची प्रिव्हिलेजचा अर्थ होतो, संधी मला प्रभूने उपलब्ध करून दिली आहे, ह्या सुवर्ण संधीला मला गमवायचं नाही. जसं आम्ही ना टंग्स टॉक करतो, टंग्स मध्ये बोलतो, प्रार्थनेमध्ये राहतो, इवन घरामध्ये, कामामध्ये, तुम्हाला सांगतो असं फील होतं ना की तो बाप संगती वावरतोय कुठेतरी. हॅलो, परमेश्वर इनविजिबल फॉर्म आहे, पण जेव्हा तुमचे नाते तुमच्या बापाशी, पुत्र बापाचे नाते बनतात, तेव्हा ती इनविजिबल फॉर्म दूर होते आणि ती विजिबल आमच्यासाठी होते. सी, मोशे म्हटला मला देवा तुला बघायचंय. देव काय म्हटला? मोशे म्हटला मला पित्याला पाहायचं, यहोवाला बघायचंय. देव म्हटला तू जगू शकत, म्हणून त्याच्या आग्रह देवाने त्याला काय दाखवलं? पाठ दाखवली. ऐकताय मला तुम्ही सगळे? जुन्या करारामध्ये देवाला कोणी पाहू शकत नव्हतं, फक्त वाणी ऐकली बऱ्याच जणांनी. संदेशांद्वारे वाणी आली, डायरेक्ट वाणी आली, वचनाकरे वाणी आली, विभिन्न प्रकारे वाणी आली. परंतु नवीन करारामध्ये काय? मला ऐकणारे आमेन, हालेलुया. फिलिप म्हटला आम्हाला पित्याला बघायचंय. येशू म्हटलं ज्यांनी मला पाहिलं त्यांनी, वी कॅन सी गॉड द फादर थ्रू जीसस. किती लोकांनी नाही पाहिले येशूला? आम्ही त्याला मूवी मध्ये पाहिले बाय द वे, बट वी कुड सी गॉड इन द वर्ड इटसेल्फ. मोस्ट ऑफ द टाइम आम्ही त्याला वचनामध्ये पण पाहू शकतो चर्च. आमेन. जेव्हा ह्याचा मी अभ्यास करत होतो किंवा अभ्यास करत आहे, मला तुम्हाला काय म्हणायचं, काय महत्वाच्या बाबींकडे आपण लक्ष देणार आहोत. आणि जे की आयडियाज आहेत ना, की आयडियाज म्हणजे जे पुत्रत्वाचे जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याकडे आपण लक्ष देऊया. नंबर 1 पॉइंट तुम्ही लिहून घेत असाल तर लिहा, सनशिप इज अ स्टेट ऑफ हार्ट अँड आयडेंटिटी विथ गॉड. सनशिप इज ए स्टेट ऑफ हार्ट, युअर हार्ट अँड आयडेंटिटी विथ गॉड. परमेश्वराबरोबर पुत्रत्वाच्या हृदयाची आणि स्वयं ओळखीची स्थिती. म्हणजे जेव्हा देव तुम्हाला पुत्र म्हणतो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही, तुमच्या हृदयाला देव कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म करतो आणि तुम्हाला त्या स्टेटवर, त्या स्थितीवर नेऊन बसवतो की जिथे तुमची ओळख आता त्यापुढे ही असावी, यू आर नो मोर अंडर द स्लेव्हरी ऑफ सिन or the mentality, but become a son of a living God. बापरे, थोडा विचार करा. पुढच्या आठवडी अजून आपण पुढे खूप 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 सुंदर आपण शिकणार आहोत. पण आज मला फक्त तोच मुद्दा क्लिअर करायचा आहे की पुत्रत्व काय आहे आणि पुत्र झाल्यानंतर कोणकोणते मुद्दे माझ्याकरता महत्वाचे आहेत. म्हणजे जेव्हा पुत्रत्व तुम्ही बनता, तुमचं हृदय पहिलं चेंज होतं. युअर हार्ट कम्प्लिटली चेंज. हृदयासंगती मानसिकता जुडलेली बरं का, ह्या दोघांचा कनेक्शन अटॅच्ड आहे. पहिली गोष्ट म्हणजे सनशिप इज अ स्टेट ऑफ हार्ट अँड आयडेंटिटी विथ गॉड. परमेश्वर माझं हृदय बदलतो आणि एक माझी नवी ओळख पित्या संगती करून देतो. आणि ओळख काय आहे? 15 वचन मागे या थोडस. काय 15 वचन? की आता भीती बाळगावी असा दत्तकपणाचा, दासपणाचा आत्मा मिळाला नाही. पूर्वी आपण त्या आत्म्याच्या खाली होतो. मी जाहीर सांगतो, आज ऑनलाईन पण ऐकतात लोक, ऐकू द्या. मी देखील उपवास करायचे 40 दिवस, बुधवार शुक्रवार. बाकीचे दिवस वाटतं प्रभूने नाही केले, फक्त बुधवार शुक्रवारच केलाय, तेव्हाच आपण करायचं. आज लोक तसंच फॉलो करतात. पण जेव्हा मला कळालं की हे सगळं माझं करण्याने काहीच फरक नाही पडणार आहे, कारण ऑलरेडी मी काही न करता पित्याने पुत्र पाठवून सगळं काय केलंय, मग मला काय करायचं, बाकी काय उरलंय म्हणून मी ते करावं. हालेलुया. चर्च, तुम्ही काय खावं काय प्यावं त्याने देवाला फरक पडत नाही. हाऊ यू आर एक्नॉलेजिंग बाय युअर माउथ अबाउट गॉड, दॅट इज अ डिफरन्स. दॅट्स मॅटर टू गॉड. ते महत्वाचं प्रभूसाठी आहे. म्हणून दुसरी गोष्ट फार महत्वाची सनशिप मध्ये, इट्स अ मेटाफोर फॉर युअर सॅल्वेशन. मेटाफोरचा अर्थ होतो की हे रूपक आहे तुमच्या तारणासाठी. म्हणजे जेव्हा तुम्ही, हे बघा बायबल आम्हाला क्लिअर कट सांगतं, एखादा व्यक्तीचं तारण कधी होतं? जेव्हा तो ख्रिस्ताला मुखाने कबूल करतो. इजंट इट? बरोबर ना? आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची ही आहे, आमच्या तारणासाठी हे मेटाफोर आहे, म्हणजे आम्हाला अलंकारिक दृष्ट्या, रूपक दृष्ट्या पित्याशी जोडलं गेलेलं आहे. वी आर अ सेव्ड पीपल, सेव्ड वन. वी आर नो मोर अंडर द स्लेव्हरी, नो मोर अंडर दॅट स्लेव्हरी माइंडसेट इवन. मी तुम्हाला घोड्याचं उदाहरण दिलं.
घोड्याला बांधून ठेवलं पुष्कळ दिवस, नंतर त्याला सोडलं, फक्त ती रस्सी नेऊन ठेवली त्या खुर्चीपाशी, घोडा दिवसभर ती उभाच होता. आज बऱ्याचशा लोकांची ही परिस्थिती आहे. ख्रिस्ताने आमच्या करता 2025 वर्षापूर्वी ऑलरेडी सगळी एकही कसर ठेवली नाही, सर्व किंमत दिलेली आहे. आता मग बाकी काय जे तुम्हाला आणि मला करायचे, त्या ख्रिस्त इतर लोकांपर्यंत जाऊन सांगा की तो कसा देव आहे. जगी लोक उपास करतात. बायबल काय सांगतो? उपास धरतो तेव्हा तू काय कर? आपल्या डोक्याला तेल लाव, आपलं तोंड धु आणि कुठे जा? आपल्या खोली जाऊन प्रार्थना कर. आमचे उपास दिसतात लोकांना. काय आज उपास आहे का? हो, दिसतंय चेहऱ्यावर उपास आहे तुम्हाला. जाऊन थोडा चेहरा तरी धुवून या. मग संध्याकाळ काही लोकांना 4-5 कसे वाजतील ते कळत नाही, मोजतात ते, कधी 4 वाजतील कधी 5 वाजतील. आणि चुकून जर ते म्हणजे आपल्या नगर शहरामध्ये काही ठिकाणी जर गेले तिथं सुगंध येतोच आणि मग तुटून पडतात. मग त्यांना वाटतं की आता माझी फास्टिंग होती पण मी आता सोडतो, कारण आता घर पण बरंच लांब आहे, जाऊन जेवण्यापेक्षा मी जेवणच करून निघतो. यांनी तुम्ही फक्त स्वतःच्या शरीराला त्रास देता, यातना देता, आणि ते देणं बंद करा. दॅट इज नॉट द रिक्वायर फ्रॉम द लॉर्ड. काही लोकांना माझं नाही पटणार जे मला ऐकत आहेत, पण मला सत्य तुम्हाला सांगायचंय, असं करून काहीच तुम्ही साध्य नाही करू शकत. तुम्ही काही साध्य करण्यासाठी उरलेलंच नाही जे प्रभूने सगळं केलेलं आहे. तिसरी गोष्ट, व्हॉट एक्झॅक्टली द सनशिप? इट इज द गोल ऑफ रिस्टोरिंग द ब्रोकन ह्युमॅनिटी. म्हणजे तुटलेल्या मानव जातीला पित्याने पुन्हा एकदा पुनर्स्थापित केले, त्याचं ते ध्येय आहे, पुत्रत्व. देव आम्हाला पुत्र का म्हणतो? कारण प्रत्येक मानवाला हे वाटतंय, अरे मी तर फार मोठा गुन्हेगार, मी व्यभिचार केला, मी चोरी केली, मी लबाड्या केल्या, मी नको ते खोटं बोललो, माझ्या जीवनामध्ये नको ते संबंध होते, आता मी देवाच्या जवळ जाण्याच्या पात्रतेचा नाही. अशा लोकांच्या मानसिकतेलाच पित्याला तोडायचं. तो काय म्हणतो माहितीये का? पौल एका भाषांतरामध्ये अशा प्रकारे म्हणतो, तुम्ही जितके जास्त पाप देवाच्या विरुद्ध केली आहेत ना, तुमच्यावर तेवढी जास्त कृपा पित्याने केलेली आहे. हालेलुया. आणि म्हणून चर्च आम्हाला देवाने ह्या पुत्रत्वाच्या द्वारे रिफॉर्म केलेला आहे, रिस्टोर केलेला आहे, आम्हाला पुनर्बाधित देवाने केलेला आहे. सो वी आर न्यू आयडेंटिटी बिफोर गॉड टुडे. सो नो मोर अंडर दॅट माइंडसेट ऑफ स्लेवरी. And don't be church even. God has formed me into the newness of God. Next number, it's the moral obligation to demonstrate the character of Jesus Christ. पुत्रत्व, it's the moral, what do you call, the obligation. म्हणजे हे एक नैतिक बंधन आहे जे आम्ही ख्रिस्ताच्या चरित्राद्वारे प्रगट किंवा सिद्ध करावं. बापरे, आणि तो ख्रिस्त कुठे आता? कुठे आहे तो? आमच्या ठाई आहे. म्हणा, ख्रिस्त माझ्यामध्ये, येशू माझ्यामध्ये, गौरवाची आशा. क्राइस्ट इन मी, द होप ऑफ ग्लोरी. शेजारच्याला म्हणा, ख्रिस्त तुमच्यामध्ये, गौरवाची आशा. क्राइस्ट इन यू, द होप ऑफ ग्लोरी. सगळे मलाच पाहून म्हणतात. धन्यवाद, मी जास्त ख्रिस्त स्वीकार जातो माझ्या जीवनामध्ये. So this is exactly the moral obligation that the Lord made to demonstrate the character of Jesus, very character of Jesus. म्हणजे येशू ख्रिस्ताचं चरित्र सिद्ध करण्यासाठी हे एक मॉरल ऑब्लिगेशन, नैतिक बंधन आहे पुत्रत्वाचं. हॅलो, पूर्वी तुम्ही इमॉरलिटी मध्ये जीवन जगत होता. इमॉरलिटी सांगायची तू पात्र आहे देवाकडे बघण्याचा. काही लोक अजूनही यहोवा नाव घेत नाहीत ना. पुढे आपण ते पुढच्या क्लासमध्ये, पुढच्या वीकमध्ये आपण ते बघणार आहोत. पण त्याच्या आधी हे तुम्ही समजून घ्या की देवाला आम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे. अजून पुढे आपण जाणार आहोत. इट इज अ प्रिव्हिलेज टू बी अडॉप्टेड इन टू द फॅमिली ऑफ गॉड. माझ्या मागे म्हणा, प्रिव्हिलेज्ड टू बी अडॉप्टेड इन टू द फॅमिली ऑफ गॉड. हे माझ्यासाठी एक सुवर्ण संधी आहे किंवा विशेष अधिकार हा प्राप्त झाला आहे की मी परमेश्वराच्या घरात, कुटुंबात दत्तक म्हणून यावं. वाव, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एक वचन आपण वाचूया प्लीज. योहान याचा पहिला अध्याय, वचन 12 आणि 13 प्लीज वाचाल. योहान 1 अध्याय 12-13.
जितक्यांनी त्याचा स्वीकार केला म्हणजे हा पुढे म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास हा त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. काय होण्याचा अधिकार दिलाय? देवाची काय भाषांतरामध्ये वेगळं आहे का? ओके, दॅट इज ओवीस आहे ते. त्यांनी मुले होण्याचा अधिकार दिलाय. मुले, चिल्ड्रन किंवा ऑफस्प्रिंग, संतती. हॅलो, संतती. जुन्या करारामध्ये गुलाम म्हणून, ऐका माझ्याकडे बघा, जर एखादा गुलाम निवडायचा असेल ना, माझ्याकडे बघता सगळे, हालेलुया. जुन्या काळामध्ये गुलामाचा बाजार भरायचा आणि जर एखादे धनी लोक, जे श्रीमंत लोक आहेत ना, ते गुलामाच्या बाजारामध्ये गुलाम विकत घेण्यासाठी यायचे आणि अक्षरशः गुलामाला नग्न केलं जातं, कम्प्लिटली नेकड. आणि मग ते चेक करायची हा कसा आहे, कुठला बॉडीवर दाग तर नाही ना, धट्टा हट्टा खट्टा व्यवस्थित आहे का, आणि मग त्यांना गुलाम म्हणून घेऊन गेलं जात असत. आणि ज्यांच्या घरी ते राहत असत त्यांच्या नावाचे कानामध्ये बिल्ले त्यांना मारावं लागत होते, शिक्के मारावे लागायचे, कारण जिथे कुठे तो जाईल तो त्या शिक्क्याने ओळखला जाईल की तो अमुक अमुक घराचा गुलाम आहे म्हणून. काय भयानक परिस्थिती. आणि गुलामाला टाइम नव्हता कामाचा, 24/7 दे हॅव टू वर्क. नो स्लीप, नो फूड, नो रेस्ट, नो मनमानी, नथिंग, ओनली वर्क वर्क अँड द वर्क. अशा मानसिकतेमधनं देवाने तुम्हाला आणि मला बाहेर काढलेलं आहे आणि त्यासाठी त्याला मोठी किंमत द्यावी लागली. तो पुढे काय म्हणतोय, आता त्याने तुम्हाला आणि मला काय बनवलं आहे? बोला ना, देवाची मुले, देवाघरची फुले आहेत का आम्ही? देव काय वर्ड गार्डनचं काम थोडी करतो फुले व्हायला. मी फुलं नाही, मी मूल आहे देवाचं. आणि मुला सांगते पुढे आपण बघणार आहोत काय काय अधिकार आम्हाला दिले. ह्या दत्तकपणाकडे तुमचं लक्ष मला लावायचंय. आणि आपण तो ग्रीक वर्ड कडे आपण जाऊया, जो दत्तक शब्दासाठी वापरला गेलाय. तुम्ही शिकत आहात चर्च काही? आर यू लर्निंग समथिंग? आनंद वाटतो ऐकून की तुम्ही आता पापात नाहीत, तुम्ही आता गुलाम नाहीत, तुम्ही आता नाते संबंध जोडलेत. कोणा सांगती? जगात नाते नसते तरी चालतील, त्याच्याशी नाते आम्हाला जोडायचे आहे. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू अस. आमेन. आता जो ग्रीक शब्द वापरला गेलेला आहे त्याकडे आपण, त्याच्या आधी एक वचन वाचूया. प्रकटीकरण 21 आणि वचन 7. प्रकटीकरण 21 अध्याय आणि वचन 7 कडे बघूया. Sonship is an important theme throughout the Bible. It's the focus of creation and it's central to the Bible's storyline. प्रकट 21:7. नाही ते राहू द्या, तुम्ही फक्त इकडे बघू, वाचूया आपण. या. जो कोणी विजय मिळवितो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील. कशा मिळतील? वारशाने. म्हणजे तुम्हाला दत्तकपणाने विकत परमेश्वराने घेतलं. दत्तक घेण्यासाठी किंमत द्यावी लागते की नाही द्यावी लागते? सध्या एखादं लेकरू दत्तक घ्यायचं असेल तर कुठं भेटतं? कुठेही भेटतं. कुठं भेटतं? अनाथालयमध्ये. आणि त्यासाठी काय कंडिशन्स आहेत? ऐका, वकील साहेबांना विचारा कंडिशन काय लेकरू दत्तक घेण्यासाठी. आई वडिलांची पहिली प्रॉपर्टी नावावर केली जाते, चेक पण केलं जातं, ओरडणार पण नाही पोरावर एवढं पण लिहून घेतलं जातं. का रे मूर्खा वगैरे झापड तर लगेचच नाही, हे तर मग गेले आई बाबा तुरुंगवास डायरेक्टली. इतक्या कठोर कडक नियम सध्या लागू आहे. पण आमच्या प्रभूने असे कडक नियमात आम्हाला विकत नाही घेतलं, स्वतःच रक्त दिलं आम्हाला विकत त्याने घेतलेलं आहे त्याच्या घरामध्ये. आता बघा, हा जो शब्द ग्रीक मध्ये सनशिप साठी आहे, हिवातेसिया, त्याचा उच्चार आहे हिवातेसिया. आणि त्याला 2 शब्दामध्ये आम्हाला डिवाइड केलं आम्हाला पाहावयास मिळतं. तो नंबर 1 बघा, तुम्ही जो बघताय खाली, ज्याला पुत्र म्हटलेला आहे. आणि नंबर खाली सेकंड जो पार्ट आहे तिथे म्हटलं की टू सेट, टू प्लेस. याचा अर्थ काय की तुम्हाला फक्त देवाने पुत्र म्हणून घेतलेलं नाही, त्याने तुम्हाला पुत्र म्हणून घेतलं आणि तुम्हाला परत प्लेस केलं, प्लेस सेट केलं. कुठून? जिथून तुम्ही पडला होता. हॅलो, आर यू विथ मी चर्च? या मग सांगते उत्पत्तीचा ग्रंथ याचा 1 अध्याय वचन 26. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मानव आपण करू,
समुद्रातील मत्स्य, आकाशातील पक्षी, पशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीव यावर ते सत्ता चालवितील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण ओके, केली. वचन 26 मध्ये म्हटलंय, वचन 28 कडे या. देवाने त्यास आशीर्वाद दिला. हा, देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, हा. बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेत आणा. आता सगळ्यात महत्वाची बाब माझ्याकडे बघा सगळे. नंबर 26 मध्ये आम्ही वाचला की देवाने मानवाला त्याच्या प्रतिरूपाचा बनवला. आपण देवाचे प्रतिरूप आहोत का? शेजारच्याला म्हणा तुम्ही देवाची प्रतिमा आहात. जो शब्द आपण वापरला ना सुरुवातीला की ऑफस्प्रिंग म्हणजे समथिंग इनर साइट ऑफ द लॉर्ड, समथिंग केम आउट and then God formed you and me just like him. म्हणजे देवाने आपला जो श्वास फुंकला ना त्या एका पुतळ्यामध्ये, तो तुम्ही आणि मी तो श्वास देवाचा आहोत, म्हणजे आपण त्याच्यामधून बाहेर आलो आहोत. पहिली गोष्ट ही 28व्या वर्षामध्ये असं म्हणते की तू आता सत्ता गाजव. दुर्दैव हे की आपण सत्ता गाजवण्याऐवजी सत्तेखाली आलो, पापाच्या, शापाच्या, बंधनाच्या आणि विभिन्न प्रकारच्या. Whereas we supposed to domain, we come under the dominion. आपण डोमिनियन करायचं होतं, परंतु आपण त्या डोमिनियनच्या खाली गेलो. आणि अध्याय 3 मध्ये आम्ही बघतो की त्यांनी कशा प्रकारे देवाची आज्ञा, वेळाभेळा आपण ते वाचत नाही, आज्ञा मोडली, सर्पाचं ऐकलं, उभय त्यांनी फळ खाल्लं, आणि वचनामध्ये म्हटलंय ती दोघे मरण पावली. कशी मरण पावली? 3 अध्यायाच्या पटकणी, आय थिंक रीड वर्स 6 onwards. Genesis. पटपट. उत्पत्तीस 3रा अध्याय 5 पासून पुढे. देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्हाला बरे वाईट कळेल. हा, आणि तुम्ही कोणासारखे बनाल? देवा समान व्हाल. म्हणा सगळे देवासारखे. देवासारखे. कोण कोणाला म्हणतं हे? सर्प स्त्रीला म्हटला तुम्ही कोणासारखे बनाल? देवासारखे. 26 वचनाकडे 2 मिनिटं, 1:26 कडे या पटकन. या 1:26 उत्पत्ती. मग देव बोलला, हा, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मानव आपण करू. आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य आपण करू का केला? करू. केला की नाही केला? केला. आपण ऑलरेडी देवा समान आहोत. सर्प काय म्हटला? देवा समान बनणार. देवा समान नव्हतो का आपण? आणि पुढे त्यांनी शब्द हा वापरला, बरे वाईट जाणून घेणारे. तोपर्यंत यांना फक्त बरंच माहित होतं, वाईट नव्हतं माहिती. वाईटाला वाईटाने इंट्रोड्यूस केलं, तो म्हणजे सर्प. कळतंय तुम्हाला? आणि वचनामध्ये म्हटलंय, ते उत्पत्ती 3 कडे या ब्रदर, 3:5 पासून पुढे. बरे वाईट करून लागून तुम्ही देवा समान व्हाल. हा. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात जाऊ द्या. मनोहर हा. आणि शहाणपणाच्या प्राप्तीस इष्ट आहे, हा. असे त्या स्त्रीला दिसून नेक्स्ट आले. 7 वचन. तेव्हा त्या उभयताचे डोळे उघडले. हा, त्यांनी ते खाल्ले, दोघांचे डोळे उघडले. नाव सी, ज्यांनी सत्ता गाजवावी, कशावर सत्ता गाजवायची होती बरं का? हॅलो, जर तुम्ही ते 28 वचनाला नीट वाचलं ना, सत्ता कशावरती गाजवायची, या बरं 1:28. बघा, देवाने त्यांना आशीर्वाद दिला. माझ्या मागे म्हणा, सगळे आपण संगती वाचूया. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. संचार करणारे म्हणजे सरपटणारे प्राणी. सरपटणारा ऑलरेडी तिथं आला होता. सरपटत आलता की नाही? पण तिथं हे कुठं माइंड मधून स्किप झालं, आदाम आणि हवेच्या. आणि आम्ही 3 अध्यायामध्ये या त्या 7 वाजताकडे 3:7 मध्ये बघा, त्या उभयतांची डोळे उघडली आणि त्यांना कळलं की आपण आता नग्न आहोत. त्यांनी अधिकार देऊन टाकला. म्हणजे माझ्याकडे बघा,
जेव्हा तुम्ही पुत्र नसता, गुलाम असता, तुमचा अधिकार तुमच्याकडे काहीच उरत नाही. ज्याने तुम्हाला गुलाम म्हणून ठेवलंय का, तो तुमचा अधिकारी असतो आणि तो म्हणेल ते तुम्हाला करावं लागतं. आणि हेच मानसिकता रोमकराच्या पुस्तकामध्ये पौलाने खोडून काढली की आता भीती बाळगावी असा दासपणाचा आमच्या आत्मा आमच्यामध्ये नाही. ते भाषांतर फार सुंदर आहे. द स्पिरिट ऑफ स्पिरिच्युअल रिलिजियस ड्युटी नो मोर. बोला ना आमेन. आता ह्या कामातून या प्रकारच्या गोष्टीमधनं माझ्या प्रभूने मला बाहेर काढलेलं आहे. दोघा उभयतांची डोळे उघडली आणि म्हटली आता आपल्या करता पानं शोधा ना. ते म्हटलं अरे पानं किती दिवस टिकणार आहे, संध्याकाळी सुकून जाते, परत दुसरे पानं घेऊ तरी सुकते. डोंट वरी, मी घेतो कपडे उत्तम देतो. प्रियांनो, देवाचा आभार माना. नवीन करारामध्ये देखील अशाच प्रकारे परिस्थिती होती. आध्यात्मिक नग्नता झाकण्यासाठी ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे तारणाची वस्त्र आम्हाला प्राप्त झाली. आता आम्हाला नवीन वस्त्र शिवण्याची गरज नाही. आमची आध्यात्मिक नग्नता देखील त्या पुत्राच्या बलिदानाद्वारे झाकली गेलेली आहे. So we are no more naked now. We are covered by that, the great garment given by Jesus. Amen. म्हणा माझ्याकडे तारणाचे वस्त्र आहे. किती सुंदर आहे ना हे देवाचं वचन. कधी कधी असं वाटतं ना याच्यामध्ये घडून राहावं. ही मानसिकता तुम्ही समजून घ्या. ख्रिस्ताने तुम्हाला त्याचं शरीर दिले डायरेक्टली वस्त्र म्हणून. किती प्रेम त्या प्रभूने आमच्यावरती केलेलं आहे. आता त्या ग्रीक शब्दाकडे या प्लीज दादा. या ग्रीक शब्दाचा अर्थ जो आहे मी तो सांगून मग आपण तुमची मी रजा घेईल, चालेल ना? का चालू द्यायचं? सोमेश्वरी म्हणते 2 वाजेपर्यंत. तुम्ही नंतर तिला भेटा जर काय झालं. सी इन शोन मी द इशारा. ओके, सो नाव हिवातेसियाचा जो मीनिंग, ऍक्च्युअली मीनिंग नाही टाकला आपण त्याच्यामध्ये, टाईप नाही केला. त्याचा अर्थ होतो ॲज सनशिप किंवा अडॉप्टेड और अडॉप्शन सनशिप. माझ्याकडे बघा, पुत्रत्व, परंतु पुत्रत्व मिळालं दत्तकपणाद्वारे. ज्याला डिवाइड केलेला आहे जो शब्द आहे, ब्रदर या तिकडे मागे, त्या ग्रीक शब्दाकडे या. जो हिवास शब्द आहे ज्याला 2 भागात तोडलंय. हिवासचा अर्थ होतो पुत्र आणि दुसरा जो आहे शब्द तितिमा, त्याचा अर्थ होतो प्लेसमेंट. हॅलो, कुठून आम्ही स्थान गमवलं का? बायबल काय सांगते? मग देवाने काय केलं? एक स्वर्गदूत ठेवला आणि त्या झाडाभोवती जीवनाच्या गरगर फिरणारी तलवार ठेवली आणि दोघांना म्हटलं आता गेट आउट फ्रॉम द होम ऑफ द लॉर्ड. मग बापाच्या घरातून कोण बाहेर पडलं? देवाने काढलं का स्वतः हे पडले बाहेर? हे स्वतः आपल्या गुणांनी बाहेर पडले आणि जगामध्ये गेल्यावरती त्यांची परिस्थिती अगदी बिकट झाली. आठवा, मागच्या आठवडी पालखीमध्ये आम्हाला शिकवलं, उदळा पुत्र काय परिस्थिती होती. सुपरवायझर झाला तो कशावर? डुकर चारण्यावर. काय काम करतो? आय एम सुपरवायझर ऑन डुकर्स. 50,000 पगार. काय कामाचं तुला? कामच भारी भेटलं येड्या. डुक्कर हे दुष्ट आत्म्याचं प्रतीक आहे त्या केसमध्ये. आणि हे बघा, बापाचं घर सोडल्यावरती आमची स्थिती डुकरासारखी होते आणि दुष्ट आत्मे आम्हाला घेरून ठेवतात आणि तोपर्यंत ते आम्हाला टोचा मारतात जोपर्यंत त्यांचं काम पूर्ण होत. लक्षात ठेवा, देवाचं प्रेमच तुमच्यावर खूप आहे. तो बुद्धीवर आला, शुद्धीवर आला, शहाणपणावर आला. तो नॉन सेन्स वरून सेन्स वर आला की नो, आय विल गो बॅक टू माय फादर. जर बायबल सांगते दुष्काळ पडला होता, दुष्काळ सगळीकडे होता हो, त्याच्या बापाच्या भागात पण होता, पण बापाच्या घरात नव्हता. बापाच्या घरी दुष्काळ कधीच नसतो. बोला ना आम्ही. दुष्काळ सगळीकडे असेल, माझ्या बापाच्या घरी नाही. माझा बाप उपाशी झोपेल पण तुम्हाला उपाशी झोपू देणार नाही. वचनामध्ये म्हटलंय मोलकऱ्यास खाण्याची रेलचल जर आहे तर बाप तर रॉयल फूड खात होता. कळते तुम्हाला? जर बाप रॉयल फूड खातोय, मुलाला काय देईल तो? रॉयल फूड. अहो नौकरांना आहे, मग मुलांना किती असणार आहे?
परंतु माझं लक्ष तुम्हाला लावायचंय परमेश्वराचं घर सोडल्यावरती काय होतं बघा. पहिली गोष्ट म्हणजे उदळ्या पुत्र बापापासून दूर गेला. बाप त्याच्यापासून दूर गेला नव्हता. बापाचं लक्ष पोराच्या रस्त्याकडे तो परत येणार आहे. घेईल तो आज नाही तर उद्या. आणि हा गेला, वचनामध्ये म्हटलं तरी एन्जॉय केला, उडावली सगळी मालमत्ता, आईश केली. मित्र आले, रोज रात्री पार्टी दिवसभर पार्टी असायची आणि मित्र हळूहळू गायब झाले, कारण पैसा हळूहळू संपला. काय शिकवतोय प्रभू आम्हाला? आम्ही जेव्हा जगामध्ये अशा प्रकारे आपलं जीवन जगू लागतो, चर्च लक्षात ठेवा, आम्ही देवापासून दूर जातो, आम्ही संशिप पासून दूर होतो, आम्ही पुत्रत्व तोडतो आणि आम्ही दासत्व स्वीकारतो. दासत्वाखाली येतो, आम्ही स्लेवरी खाली येतो, गुलामगिरी खाली येतो, व्यसनाच्या, चुकीच्या संगतीच्या, पापाच्या, विभिन्न प्रकारच्या, नाना प्रकारचे पाप जीवनामध्ये आमच्या प्रवेश करतात. परंतु आज मला तुम्हाला हे म्हणायचंय, गुड न्यूज ही आहे की देवाने पुन्हा एकदा मला सांगा, एखादा व्यक्ती सेन्सवर कसा येतो? आपला सेन्स कोण ऑपरेट करतं बरं? आपला सेन्स कोण ऑपरेट करतं? आपलं मन कोण ऑपरेट करतं? हृदय कोण ऑपरेट करतो? हा, या सगळ्यांचा निर्माता. लक्षात घ्या, तिथं त्याची दशा डुकरांसारखी झालेली असताना तो पण एक डुक्कर म्हणून काउंट केला गेला असता, त्यांनी डुकरांची शेंगा नाही खाल्ल्या. वाचनामध्ये म्हटलं शेंगा खाण्याची इच्छा बाळगली त्यांनी. म्हणजे विचार करा, सगळं फूड संपलं, आता ओनली लेफ्ट ओव्हर दी शेंगा, लेट इट हॅव इट. बायबल सांगते त्याच्या आधी प्रभू म्हटला, नो माय चाइल्ड, मी तुला ते करू देणार नाही. बऱ्याचदा ना आमची ही परिस्थिती तशी बनते. म्हणून माझं एक विनंती आहे, आपल्या बापाचं घर सोडू नका कधीच. मग ते चर्च का असे ना, तो आत्मिक बाप जर तुम्हाला रागवतो, बोलतो, तो तुमचा वैरी किंवा दुश्मन नाहीये. तुमचं करेक्शन करावं, तुमची बढती व्हावी, तुमचं स्थान तुम्हाला पुन्हा भेटावं म्हणून तुम्हाला तो रागवत आहे. वैमनस्य पर्सनल नाहीये त्याचं काय. बऱ्याच जण पाळक लोकांना म्हणतात की नाही, आमच्या पाळकांनी तो प्रचार माझ्यावरच होता. अरे मग आनंद करा, तुमच्यावर होता, बदला. नाही मी चर्च बदलीन पण मी स्वतःला नाही बदलायचं, मग बदल. अहो तो मेसेज एवढा सुंदर पाळकाने दिला, तो मला लागला, आता काय माझं खरं नाही, मी पाळकाला आता भांडणारच. अहो तो संदेश लागला तर घ्या आणि म्हणा, पाळक साहेब मी आज बदललो, चला कुठं जायचंय सेवेसाठी, बरं दुसरीकडे नेतात. Let it be the change can take place in your life. Praise the Lord. बोला ना आमेन. हालेलुया, हालेलुया. म्हणजे हा जो शब्द वापरला गेलाय ना, तो आहे spiritual adoption of believers into the family of God. नवीन करार ह्या शब्दाचा उच्चार करतो किंवा अर्थ सांगतो, एखाद्या आत्मिक विश्वासणाऱ्याला आनंदाने, सन्मानानं, बुके देऊन का होईना पिता आपल्या घरात पुन्हा घेऊन येतो आणि काय म्हणतो, या घराचा तू यापुढे पुत्र आहेस, नौकर नाही. टाळ्या वाजून प्रभूला खरंच आपण गौरव दिला पाहिजे. म्हणजे जे प्लेस गमवलं, इट हॅज बीन सेट बॅक. The place is ready and you are set on that place as a son of God. देवाचे पुत्र म्हणून. विचार करा ना, येशू बसलेला आहे, तुम्ही येशूजवळ बसलेला आहात आणि पलीकडे पिता आहे. हॅलो, पित्याला बघण्यात तुम्हाला कोणाला बघायचंय? आणि तो म्हणतो मी आहे ना, टेन्शन नाही घ्या. तुम्ही म्हणतो बापाला बघायची भीती वाटते, कसं बघायचं, हात दाबतो, अरे मी आहे ना, माझ्यामुळे द्यालाच ना, शांत बस, तुला मी बरोबर कनेक्शन लावून देतो. आणि थ्रू जीसस वी कॅन सी फादर ऑलवेज. आणि पिता हमेशा पित्याकडे म्हणतो, येशू ह्याला आणलंय बरं का स्वर्गामध्ये, त्याचे सगळे काय असेल चुका वगैरे सगळे आता पदरात घे आणि ब्लस्ट हिम, ब्लस्ट हिम, ब्लस्ट हिम, ब्लस्ट हिम. इव्हन आजही तो आमच्याकरता मध्यस्थी करत आहे. तो काय म्हणला माहितीये का, उदळ्या पुत्र, मी बापाकडे जातो आणि दोन गोष्टी करतो. काय म्हणतो, मी तुमच्या विरुद्ध आणि पाप केलं आहे, मला काय म्हणून ठेवा, एक साधा मोलकर. बाप त्याचं काहीच ऐकलं नाही बापाने. तू आला ना तसं ये. बघा वचनामध्ये म्हटलंय, त्याच्या अंगातनं पिग फ्रेग्रन्स सुटला होता, है ना. माहितीये का तुम्हाला, फॉग मारता तुम्ही, फॉग डिओड्रेंट, तिथं पिक डिओड्रेंट होता आणि तो मारायची गरज नाही, केसापासून सगळा तोच होता. पण बाप म्हटला ये आहे तसं. आणि किती चुंबन घेतली, पुष्कळ. इंग्लिश मध्ये म्हटलंय, जस्ट ही किस्ड अँड किस्ड अँड किस्ड हिम.
आंघोळ नव्हती बरेच दिवस, दाढी वाढलेली, पण बापाला त्याचं काय घेणं आहे. तो सेन्सवर आला आणि सेन्स त्याला हे म्हटला, तुला ऑप्शन नाही, गो बॅक टू फादर. गो बॅक टू फादर अँड से, अब्बा फादर एक्सेप्ट मी, नाव आय वॉन्ट टू कम बॅक टू यू. वचनामध्ये म्हटलंय बापाने तसं एक्सेप्ट केलं. पुढे बघूया आपण, खूप साऱ्या गोष्टी आहेत, कशा प्रकारे अधिकार भेटले वगैरे 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 गोष्टी. शेवट मला इथं करायचं आहे, एक वचन आपण वाचून शेवट करूया. पुढे आपण देवाला धन्यवाद देऊया. रोमकरास पत्र याचा 9 अध्याय वचन 4. ते रोम 9. इस्रायली आहेत, त्यास दत्तकपणा, ईश्वरी तेज, करार, मदार, शास्त्रदान, उपासना व वचने ही आहेत. ओके, 9:4 मराठीत दाखवा. ओके, राहू द्या राहू द्या राहू द्या. सी, कुठं आणलं आता आपण, कुठे आलो सध्या, आपलं काय घेतलं गेले, दत्तक घेतलं गेले. म्हणा दत्तक घेतलं गेले. दत्तक घेऊन कुठं आणलेलं आहे, परमेश्वराच्या घरात. आता देवाच्या घरामध्ये आलो. आय ग्रू अप विथ देम. विथ देम म्हणजे मी त्याच्या संगती वाढलो. कशा संगती वाढलो? दे हॅड एव्हरीथिंग गोइंग फॉर देम. व्हॉट एक्झॅक्टली? द फॅमिली, ग्लोरी, कव्हनंट्स, रिव्हलेशन, वर्शिप अँड प्रॉमिसेस. याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला पुढच्या हप्ते देणार आहे. नाही, ते इंग्लिश राहू द्या 2 मिनिटासाठी. हॅलो, घरात आल्यावरती काय काय मला प्राप्त झालेले 6 गोष्टी. Yes. कारण पुढे या सुमारास मी येईन तेव्हा सारेला. ओके, तो वेगळं वचन आलं. सी, आय ग्रू अप विथ देम. बोला, मी त्याच्या संगती वाढलो. इंग्लिश मध्ये म्हणा, दे हॅड एव्हरीथिंग गोइंग फॉर देम. द फॅमिली, ग्लोरी, covenants, revelation, worship and promises. 6 things are there. किती गोष्टी? माझ्याकडे बघा, 6. म्हणा 6. 6 आकडा हा एलोहिमचा आहे, परमेश्वराचा आहे. म्हणजे ज्यांना या 6 गोष्टी भेटल्या त्यांना एलोहिम, पिता, पुत्र, पवित्रात्मा हाही प्राप्त झालेला आहे. म्हणजे सनशिप मध्ये आम्ही सगळं काही आज अचीव केलं आमच्या जीवनामध्ये, जर आम्ही खरंच त्या सनशिप मध्ये आज वाटचाल करत आहोत. आर यू विथ मी चर्च? बसंती आहात तुम्ही? आता त्याने तुम्हाला आणि मला दत्तक घेतलेला आहे. आपण तो जो शब्द हिवा तो सिया जो शब्द बघितला ग्रीक मधला, त्याचा अर्थ होतो की त्याने मला पुत्र म्हणून, दत्तक पुत्र म्हणून पुन्हा रिप्लेस केलं, त्या जागेवर प्लेस केलं, सेट केलं. आता मला कोणी आणू शकत नाही. आता मी फॅमिलीचा भाग बनलो आहे आणि त्या फॅमिलीमध्ये आल्यामुळं मला गौरव प्राप्त झालं. आणि गौरवा सांगते, करार माझा देवाशी झाला परमनंटली. आणि करार हा की द न्यू रिव्हलेशन विल हॅव, तुला प्रकाशन प्राप्त होणार आहे. तू देवाचं गौरव करशील आणि गौरवच करणार आहे. तर तुला जे देवाने अभिवचन दिलीत ना, प्रॉमिसेस विल बी फुलफिल इन टू युअर लाईफ. हालेलुया. शेवट एक वचन वाचून आपण थांबूया. उत्पत्ती याचा 12वा अध्याय. 3 पासून वाच. उत्पत्ती 12. तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व मानव कल्याण पावतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला. हारान येथून निघते वेळी अब्रामाचे वय 75 वर्ष. देवाने किती सारे, एक 2 पासून, 1 पासून वाच बरं. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले गणगोत्र व आपले पितृगृह सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र बनवीन. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करील, तू आशीर्वादित होशील. हॅलो, एकाला म्हटलंय घर सोड म्हणजे ब्लेस होतील. एकाला म्हटलंय पुन्हा घरी ये म्हणजे मी तुला ब्लेस करणार आहे. हे आहे न्यू कव्हनंट. आमेन. हे आहे न्यू कव्हनंट. आणि जो कोणी न्यू कव्हनंट मध्ये वॉक करतो तो सगळ्या प्रकारच्या अब्रामाच्या आशीर्वादाने
आशीर्वादित होतोच. सैतान म्हटलेल्या बापाचं घर, मी म्हणतो जे दुष्ट गोष्टी चालू आहे जगामध्ये सगळं सैतानाच्या गोष्टी आहेत. आणि उधळ्या पुत्राला देवाने जेव्हा पुन्हा माघारी आणलं तेव्हा तो त्या दुष्टाच्या घरात होता, बापाच्या, त्याच्या दुष्ट बापाच्या, सैतानाच्या त्या घरात तो होता. जेव्हा त्याने ते घर सोडलं आणि बापाच्या घराकडे वाटचाल जेव्हा त्याने सुरुवात केली, वचनामध्ये म्हटलंय त्यांनी पहिल्यापेक्षा जास्त सन्मान त्याला भेटला. इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये का, मोठा भाऊ म्हणतो माझ्यासाठी असं कधीच केलं गेलं नाही. हा, बऱ्याचदा आमची पण तशीच परिस्थिती मोठ्या भावासारखी. आमच्याकडे आहे, उपभोगच घेता येत नाही आम्हाला. म्हणजे आम्ही दुसऱ्यांना देऊ ना तेव्हा जलस उत्पन्न होते. त्याला दिले, मला का नाही. अरे बाप म्हणतो हे सगळं तुझंच आहे आणि तू इथंच होता, वाय डोंट एन्जॉय. तो मेला होता, हरवला होता, परत आल्यामुळे आम्ही आनंद करत आहोत. पण मोठ्या भावाची भूमिका नका बसू. बऱ्याचदा आपण जे करतो, आम्हाला उधळ्याच बनायचे जेणेकरून आम्हाला परत तो सन्मान प्राप्त होणार. आमेन. आपण इथं थांबतोय आता. आम्हाला दत्तक म्हणून विकत घेतलं गेलं आणि देवाच्या घरामध्ये आणलं. देवाच्या घरामध्ये आम्हाला काय काय भेटलेलं आहे? फॅमिली, ग्लोरी, कव्हनंट्स, रिव्हिलेशन, प्रॉमिसेस, वर्शिप, सगळं आम्हाला प्राप्त होणार. ओके, प्रभू आम्हाला वचनाद्वारे आशीर्वादित करो. गॉड रिचली ब्लेस यू ऑल. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊया. Shall we turn off live?